नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज एका वेगळ्या विषयाला नवीन सुरुवात करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. आजचा विषय आहे प्रत्यक्ष इंग्रजी बोलायला सुरुवात कशी करायची आणि बोलण्यासाठी आपल्याकडे सुरुवातीला काय मटेरियल असायला पाहिजे, किंवा एखाद्या सिच्युएशन मध्ये इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याकडे कोणते कोणते प्रश्न आपल्याला विचारता आले पाहिजे. या सर्व गोष्टींचा आपल्याला आज सविस्तर अभ्यास करायचा आहे. तर कुठलाही व्यक्ती हा इंग्रजी जो बोलतो तो त्या सिच्युएशन मध्ये बोलतो, तो त्या परिस्थितीमध्ये इंग्लिश बोलतो. तर त्या स्थितीमध्ये त्याला तसे क्रियापद लागतात, त्या प्रकारचे प्रश्नांचे स्ट्रक्चर लागतात. की एखादा व्यक्ती इंग्रजी बोलतोय, समजा 9वी 10वी 12वी कॉलेजला तो बोलतोय, पण त्याला जर डायरेक्ट सांगितलं की तू आता याच्यावर बोलू, तू दुसऱ्या एखाद्या मोठ्या अॅग्रिकल्चरवर बोल, इंडस्ट्रीवर बोल, सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर बोल, तर तो थोडा गोंधळेल, अडचणीत येईल. कारण त्याच्याकडे त्या प्रकारचे प्रश्न नाही आहेत, त्याच्या प्रकारचे क्रियापद नाही आहेत. म्हणून व्यक्ती हा इंग्रजी बोलतो तो त्या सिच्युएशन मध्ये बोलतो आणि असे एक एक सिच्युएशन करून त्याला 100-200 सिच्युएशन स्वतःकडे तयार ठेवावे लागतात. आणि मग कुठल्याही सिच्युएशन मध्ये गेला तर तो लगेच त्या प्रकारचे प्रश्न त्याच्याकडे असतात आणि शब्द असतात आणि त्याचं एक फॉर्मॅट असतं त्याच्याकडे, तो लगेच तेच फॉर्मॅट वापरतो आणि समोर त्याला प्रश्न विचारतो, त्याने उत्तर दिलं ते ऐकतो, समजतो, पुन्हा त्याच्यावर तो उपप्रश्न विचारतो. म्हणजे मग आपण आता काय शिकणार आहोत, प्रत्येक इंग्रजी बोलणाऱ्याने काय करायचं की त्याने कुठलं पण एक सिच्युएशन घ्यायचं रोज आणि त्याच्यावर कमीत कमी सुरुवातीला 10 प्रश्न बनवायचे. की समजा मी अचानक लायब्ररीमध्ये गेलो, तर मी त्या ठिकाणी गेल्यानंतर हाय हॅलो झालं, नंतर मी त्याला कसे प्रश्न विचारणार आहे, प्रश्नांची रचना कशी असणार आहे, सहाय्यक क्रियापदांचा वापर कसा असणार आहे. तर आता आपण इथे 2 सिच्युएशन आज घेतोय. तर त्याच्यामध्ये आपण पहिली परिस्थिती जी घेतली, सिच्युएशन नंबर 1, की एक फॉरेनर व्यक्ती आपल्या देशात आलेला आहे आणि एखाद्या ठिकाणी तो आपल्याला भेटला. मग भेटल्यानंतर त्याला आता आपण गोंधळून जायचं नाही, आपल्याकडे काही स्ट्रक्चर्स तयार असतात की त्याला काय विचारायचं सुरुवातीला. नंतर विषय वाढत जाईल तसे तसे प्रश्न आपण बदलू त्याप्रमाणे, परंतु एक सुरुवातीला एक आपल्याकडे काहीतरी पाहिजे. तर आपण त्याला सुरुवातीला विचारायचं, हाय हॅलो झाल्यानंतर वेअर आर यू कमिंग फ्रॉम. बघा, ही विचारण्याची पद्धत आहे की तू कोणत्या देशातून आलेला आहे किंवा तू कोणत्या देशातून येत आहे, असा याचा अर्थ होतो चालू वर्तमान काळ असल्यामुळे. परंतु तसं नाही, वेअर आर यू कमिंग फ्रॉम, म्हणजे तू कुठल्या देशातला आहे, तू कुठून आलेला आहे. वेअर हॅव यू कम फ्रॉम असं नाही विचारतो, वेअर आर यू कमिंग फ्रॉम, की तू कुठून आहे भाऊ. मग तो सांगतो की आय एम फ्रॉम इंग्लंड. सांगेल तो काहीतरी, त्याला वाटतं प्रश्न बरोबर आहे, उत्तर पण बरोबर देईल. प्रश्न बरोबर असेल तर उत्तर देणाऱ्याला काही अडचण येत नाही. प्रश्न विचारताना त्याचं सहाय्यक क्रियापद जर बरोबर असेल तर समोरचा उत्तर बरोबर देतो. मग तो सांगतो की आय एम फ्रॉम इंग्लंड. तसंच ती बोलण्याची पद्धत आहे, आय एम फ्रॉम मुंबई, आय एम फ्रॉम ऑस्ट्रेलिया. मग दुसरा प्रश्न आपण लगेच त्याला विचारतो, त्यांनी सांगितलं आय एम फ्रॉम इंग्लंड. मग व्हॉट पार्ट ऑफ इंग्लंड आर यू फ्रॉम, म्हणजे इंग्लंडच्या कोणत्या भागाचा तू आहेस. व्हॉट पार्ट ऑफ इंग्लंड आर यू फ्रॉम. मग तो सांगेल की आय एम फ्रॉम मँचेस्टर, आय एम फ्रॉम मँचेस्टर. मग आपण त्याला विचारायचं की मँचेस्टर हा शहर असेल किंवा एखादा प्रांत असेल. इज मँचेस्टर अ बिग सिटी. आता मँचेस्टरवर आपण केंद्रित झालो, त्याने मँचेस्टर सांगितलं, पहिले इंग्लंड सांगितलं, लगेच इंग्लंडवरच त्याला प्रश्न विचारला, लगेच त्याने मँचेस्टर सांगितलं, मँचेस्टरवरच प्रश्न विचारला.
व्हर्बल प्रश्न विचारला होता. व्हर्बल WH, व्हर्बल WH अशा प्रकारचं कॉम्बिनेशन करत बोलणं पुढे चालू ठेवावं लागतं. इज मँचेस्टर अ बिग सिटी? मग तो सांगेल येस इट इज बिग सिटी. और नसेल तर नो इट इज नॉट बिग सिटी. ऍज कम्पेअर टू युअर मुंबई और मँचेस्टर इज स्मॉलर. काहीतरी सांगेल तो, 2-4 वाक्य बोलेल. मग तो विचारेल एखाद्या विच इज द बिगेस्ट सिटी इन युअर कंट्री? मग आपण सांगू वी हॅव कोलकाता इज द बिगेस्ट सिटी इन आवर कंट्री. मग त्यालाही आपण तसाच प्रश्न विचारू शकतो, विच इज द बिगेस्ट टाउन इन युअर कंट्री? तर मग तो सांगेल की आय एम फ्रॉम मँचेस्टर अँड मँचेस्टर इज बिग. आर यू द, आता त्याला थोडासा विषय शिक्षणाबद्दल बोलू आपण. आर यू द स्टुडंट ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी? इफ यू आर कमिंग फ्रॉम इंग्लंड, सो आर यू अ स्टुडंट ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी? ऑक्सफर्ड विद्यापीठ मोठे विद्यापीठ आहे त्या ठिकाणी. तर सुरुवातीला असे मोठ्या मोठ्या वस्तूंवरच प्रश्न विचारलेले बरे असतात. नंतर मग डिटेलमध्ये आपण विचारतो त्याला. आर यू अ स्टुडंट ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी? मग तो सांगेल येस किंवा नो सांगेल. तो हा पण व्हर्बलच क्वेश्चन आहे. मग तो सांगेल येस आय एम द स्टुडंट ऑफ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. आय एम लर्निंग देट सो अँड सो. आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश. आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश ग्रामर देट वगैरे वगैरे असं सांगेल. मग त्याला विचारायचं हाऊ लॉंग हॅव यू बीन अ स्टुडंट? बघा हा प्रश्न समजताना बरेच विद्यार्थी गडबड करतात. आता हा बीन त्यांना असं वाटतं की कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस मधला आहे का पॅसिव्ह मधला आहे, परंतु हॅव आणि बीन आलेला आहे म्हणजे तो पूर्ण वर्तमान काळ आहे. आता आय हॅव बीन इन अमेरिका म्हणजे मी अमेरिकामध्ये आहे, अमेरिकेत आहे, बऱ्याच दिवसापासून आहे. तर आय हॅव यू बीन. आय एम इन मुंबई, मुंबईमध्ये आहे थोड्या वेळासाठी, पण बऱ्याच काळापासून असेल आय हॅव बीन इन मुंबई. मग हॅव यू बीन इन मुंबई? तर तसं याला विचारायचं हाऊ लॉंग हॅव यू बीन अ स्टुडंट देअर? तिथे तू केव्हापासून स्टुडंट आहे? हॅव बीन म्हणजे परफेक्ट प्रेझेंट आहे. तो खूप काळापासून तिथे स्टुडंट आहे. मग केव्हापासून स्टुडंट आहे त्या ठिकाणी? मग तो सांगेल आय हॅव बीन स्टुडंट देअर फॉर लास्ट 3 years or 2 years. मग त्याला विचारायचं आता हा प्रश्न बघा हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडिंग देअर? आता हा परफेक्ट कंटिन्युअस आला. परफेक्ट कंटिन्युअस आला बघा. हॅव पण आहे, बीन पण आहे आणि व्हर्बला आयएनजी पण लागलेलं आहे. म्हणजे हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडिंग देअर? तेथे तू केव्हापासून अभ्यास करत आहेस? प्रेझेंट कंटिन्युअस आणि परफेक्ट प्रेझेंट कंटिन्युअस याच्यामध्ये वेळेचा फरक असतो. आता प्रेझेंट टेन्स मध्ये सांगेल की आय एम स्टडिंग देअर इन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. मी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करत आहे, परंतु याच्यात काळाचा उल्लेख नाही. मग त्याला काहीतरी रेफरन्स द्यावा लागेल की आय हॅव बीन स्टडिंग देअर सिन्स 2015. 2015 पासून मी अभ्यास करत आलेलो आहे आतापर्यंत. क्रिया चालू आहे, क्रिया भूतकाळात सुरू झालेली आहे अभ्यास करण्याची, ती आजपर्यंत चालत आलेली आहे. म्हणजे मग परफेक्ट कंटिन्युअस आपण वापरतो. आय हॅव बीन स्टडिंग देअर इन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी सिन्स 2015. सिन्स हा काय दाखवतो? टाइम दाखवतो, परफेक्ट टाइम. सिन्स हा परफेक्ट टाइम दाखवतो की त्या काळापासून. आणि अंदाजे काळ असेल तर आय हॅव बीन स्टडिंग देअर इन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी फॉर 3 years. म्हणजे अंदाजे 3 असेल, 3.25 असेल, 3.5 पण असेल. आय हॅव बीन स्टडिंग देअर फॉर 3 years. मग हाऊ लॉंग पुढे गेलो, हाऊ लॉंग हॅव यू बीन स्टडिंग देअर? मग तो सांगेल आय हॅव बीन स्टडिंग देअर इन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी फॉर 3 years. आता परत व्हर्बल विचारलं बघा. 2 WH झाले, 2 WH झाले, व्हर्बल पुन्हा व्हर्बल. व्हर्बल आणि WH यांचं कॉम्बिनेशन असतं बोलताना. आर यू स्टील स्टडिंग इंग्लिश? बघा आता हा प्रेझेंट कंटिन्युअस आला. तू आता पण अभ्यास करत आहेस का? आर यू स्टील स्टडिंग इंग्लिश? मग तो सांगेल येस आय एम स्टडिंग इंग्लिश नावडेज ऑल्सो. हाऊ ऑफन डू यू हॅव क्लासेस?
आपण म्हणजे नेहमी किंवा वारंवार किंवा नेहमीच. तुला किती नेहमीच क्लासेस असतात, किती वेळेस असतात? मग तो सांगेल आय हॅव क्लासेस ट्वाइस इन अ वीक और 3 times in a week of English. Why do you come here in India? आता मुख्य विषयावर यायचं. थोडासा परिचय झाला मग त्या फॉरेनर व्यक्तीला आपण विचारायचं वाय डू यू कम हिअर किंवा व्हाय डीड यू कम हिअर अधिक योग्य राहील. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही येथे का आलात असं असेल तर तुम्हाला डीड घ्यावा लागेल. डीड अधिक योग्य राहील कारण तुम्ही येथे का येतात म्हणजे मग ते प्रकारे हॅबिट दाखवावी लागेल किंवा वारंवार घडणारी क्रिया दाखवावी लागेल. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅबिट असते किंवा एक सारखी त्या गोष्टी होतात म्हणून आपण डीड वापरून घेऊ इथे. हा डू झाला. हाऊ डीड वाय डीड यू कम हिअर इन इंडिया? तुम्ही भारतात का आले? डीड म्हणजे ला लिहिलेलो सिंपल पास्ट. वाय डीड यू कम हिअर इन इंडिया? व्हॉट इज युअर पर्पज? फॉर व्हॉट पर्पज हॅव यू कम हिअर? मग तो सांगेल की आय हॅव कम हिअर टू सी द ताज महल, मुंबई सिटी, कोलकाता, द इंडस्ट्री इन इंडिया and the natural beauty of India, the historical places to see. काही ते सांगेल तो 7-8 वाक्यात ऐकत राहायचं. ते ऐकता ऐकता आपण त्याच्या बोलण्यावर लक्षात ठेवायचं. पण पुढचा प्रश्न कसा बनवता येईल आपल्याला, त्याचं डब्ल्यूएस काय, त्याचं हेल्पिंग वर्ब आहे, याचा शोध आपण त्या काळात घेत राहायचा. समोरचा बोलतो म्हणजे याचा अर्थ तो काळ आपल्याला प्रश्न बनवण्यासाठी योग्य असतो. समोरचा व्यक्ती जेव्हा इंग्लिश बोलत असतो त्याच्या बोलण्याकडे आपण लक्ष द्यायचं. 70% 80% पूर्ण समजलं नाही तरी चालेल, समजलं तर त्याच्यातूनच प्रश्न विचारू शकतो आपण, येस नो किंवा डब्ल्यूएस. परंतु तो विषय समजला असेल किंवा त्याच्यावर काही आपल्याला दुसरं विचारण्यासारखं काही नसेल तर लगेच दुसऱ्या डब्ल्यूएसची तयारी करायची त्या बोलण्यामध्ये. तो बोलण्याचा वेळ आपल्याला डब्ल्यूएस करण्यासाठी दिलेला असतो. मग पुढचा प्रश्न आता बरोबर विचारला, हॅव यू व्हिजिटेड माथेरान? तुम्ही आता इथे आले मग तुम्ही माथेरानला भेट दिली का, दिली आहे का? हाऊ मेनी थिंग्स हॅव यू सीन देअर? किती गोष्टी तुम्हाला आवडल्या, किती गोष्टी तुम्ही पाहिल्या? अँड नाउ टुमॉरो वेअर डू यू वॉन्ट टू गो? व्हॉट थिंग्स डू यू वॉन्ट टू सी टुमॉरो? व्हॉट इज युअर नेक्स्ट प्लॅन? अँड वेन विल यू कम, वेन विल यू गो बॅक टू युअर कंट्री? अशा प्रकारचे लहान 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 प्रश्न म्हणजे एका सिच्युएशनवर 10 प्रश्न फिक्स ठेवायचे आपल्याकडे. कुठलंही सिच्युएशन आलं त्या ठिकाणी 10 प्रश्न विचारतात. हॉटेलवर गेलो 10 प्रश्न तयार ठेवायचे. पहिल्या स्टेजला नवीन जो बोलणार असतो त्याने 10 प्रश्न 100 सिच्युएशन तयार ठेवायचे. एखाद्या दुकानावर गेलो 10 प्रश्न तयार ठेवायचे. म्हणजे सुरुवात होऊन जाते, नंतर पुढे पुढे आपण लहान लहान प्रश्न बनवत जातो, यस नो प्रश्न बनवत जातो. पण सुरुवातच चुकीची झाली किंवा झालीच नाही तर मग इट इज प्रॉब्लेमॅटिक आणि तो प्रेशर येईल बोलणाऱ्यावर आणि समोरच्यालाही वाटेल की याला काही बोलता येत नाही, हा काही बरोबर विचारत नाही. त्यामुळे कुठल्याही सिच्युएशन मध्ये पहिले 2-3 प्रश्न अतिशय परफेक्ट विचारले गेले पाहिजेत. कुठल्याही सिच्युएशन असो, तुम्ही एखाद्या हॉटेलवर गेले, एखाद्या दवाखान्यात गेले किंवा एखाद्या मित्राकडे गेले, हॅलो इज देअर एनीवन इन द होम? आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड. इज ही देअर इन द होम? तो घरात आहे का? वगैरे वगैरे असे सुरुवातीले 5-6 प्रश्न आले. नंतर मग त्यांच्या बोलण्यातून आपण लगेच प्रश्न तयार करत असतो, त्यांच्या परिस्थितीवर आपण लगेच प्रश्न तयार करत असतो. परंतु 10 प्रश्न आपल्याकडे पाहिजे. म्हणून बोलणाऱ्याने एक काम करायचं की असे अनेक सिच्युएशन निवडायचे. हॉटेलचं सिच्युएशन, इंडस्ट्री मधलं सिच्युएशन, दवाखान्यातलं सिच्युएशन, शेतातलं सिच्युएशन, वर्गातलं सिच्युएशन किंवा एखाद्या प्रयोगशाळेतलं सिच्युएशन, बस स्टँडवरचं सिच्युएशन, रस्त्यावरचं सिच्युएशन, असे 100 सिच्युएशन तुम्ही निवडा आणि एकेका सिच्युएशन मध्ये 10 प्रश्न बनवा. म्हणजे तुमचं बिगिनिंग एकदम फास्ट होईल आणि ज्याची बिगिनिंग चांगली त्याचं पुढे पण चांगलंच होईल. त्यामुळे बिगिनिंगसाठी 10 प्रश्न या सिच्युएशन मध्ये पाहिजे. आता बघा, हा डेली रुटीन आहे. डेली रुटीन आपण एखाद्याला विचारतो तर डेली रुटीन मध्ये काय आहे, सर्व आपण त्याला डूचेच प्रश्न विचारले. बघा, डूचेच प्रश्न विचारले सर्व. आणि डूचा प्रश्न V1चं उत्तर, तो सर्व प्रश्नांचं उत्तर V1 ने देणार आहे. डूचा प्रश्न V1चं उत्तर, डीडचा प्रश्न V2चं उत्तर. आता बघा, डेली रुटीन एखाद्याला आपण विचारतो की रोजचं दिनचर्या काय करतो, तर त्याला 10 प्रश्न आपण तयार ठेवायचे. आपल्याकडे असतातच ते. मग आपण विचारतो मित्राला वगैरे
हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? प्लीज टेल मी युअर डेली रुटीन. वेन डू यू गेट अप? त्याला विचार तू केव्हा उठतो? तो ते तात डू असल्यामुळे प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी तो ते तात येईल. वेन डू यू गेट अप? तू केव्हा उठतो? वेकअप आणि गेटअप मध्ये फरक आहे. वेकअप म्हणजे जागे होणे. काही वेळेस व्यक्ती 5 वाजता वेकअप होतो आणि तो 8:30ला गेटअप होतो, असाही प्रकार होतो. वेकअप म्हणजे जाग येणे, पण वेकअप झाल्यानंतर लोक तसेच पडून जातात आणि गेटअप व्हायला वेळ लागतो. म्हणून त्याला डायरेक्ट विचारलं वेन डू यू गेटअप? तू किती वाजता उठतो? मग सांगेल आय गेट अप ऍट 6:30. व्हॉट डू यू डू ऍट 7 AM? 7 वाजता तू काय करतो? मग तो सांगेल की आय डू समथिंग और आय टेक ब्रेकफास्ट. किंवा ब्रेकफास्ट नसेल तर दुसरं, किंवा आय गो फॉर मॉर्निंग वॉक, किंवा डू सम एक्सरसाइज वगैरे सांगितलं. वेन डू यू ब्रश युअर टीथ? मग ब्रश केव्हा करतो? आय ब्रश माय टीथ ऍट 8:30. पुन्हा त्याचं संपला का दुसरा प्रश्न तयारच ठेवायचा. वेन डू यू बाथ? आता हे बाथ व्हर्ब आहे, BATH. तो आंघोळ केव्हा करतो? परंतु वेन डू यू टेक बाथ? टेक क्रियापद जर घेतलं तर आई चालला निघून जाईल. वेन डू यू टेक बाथ हा बाथ राहील मग BATH, कारण टेक व्हर्ब घेतला आपण. पण आपण टेक वर्ब घेतलं म्हणजे डायरेक्ट आंघोळ करणे हेच क्रियापद घेतलं. वेन डू यू बाथ? आय बाथ ऍट 9 o'clock. वेन डू यू गो टू क्लास? आफ्टर दॅट वेन डू यू गो टू क्लास? क्लासला किती वाजता जातो? मी त्याला डेली रुटीन विचारतोय. एक सेन्स डोक्यामध्ये आहे की सर्व प्रश्न मी डूचेच विचारतोय, तो पण पहिल्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाने उत्तर देईल. वेन डू यू गो टू बाथ? वेन डू यू गो टू क्लास? व्हॉट डू यू स्टडी देअर? तू त्या ठिकाणी काय अभ्यास करतो? डूचा प्रश्न आहे. मग तो सांगेल आय स्टडी देअर मॅथमॅटिक्स, फिजिक्स, मॅथ सेकंड वगैरे जे काय असेल ते. होम डू यू मीट देअर? तेथे तू कोणाला भेटतो? आय मीट देअर ऍट फर्स्ट माय टीचर, देन आय मीट माय फ्रेंड्स, वी चॅट देअर, वी स्टडी देअर, वी डिस्कस ऑन व्हेरियस टॉपिक्स. तो बोलत असला म्हणजे आपण पुढचा प्रश्न शोधायचा तोपर्यंत, नाही तर मग आपल्याला अडचण येईल. व्हॉट डू यू स्टडी देअर? नंतर होम डू यू मीट? वेन डू यू कम बॅक? तू घरी केव्हा परत येतो क्लासवरून? मग तो सांगेल आय कम बॅक आफ्टर 2 hours. 2 तासाने मी परत येतो. किंवा टाइम सांगेल तो आय कम बॅक ऍट 10:30, 11 AM. मग त्याला पुढे प्रश्न विचारतात अजून. वेन डू यू टेक लंच? वेन डू यू हॅव लंच? तू जेवण किती वाजता घेतो? हॅव वापरलं तर आधीच चांगलं होईल. वेन डू यू हॅव लंच? आय हॅव लंच ऍट 11:30. आणि मग त्याला पुढे विचारायचं वेन डू यू गो टू स्कूल? तू शाळेत किती वाजता जातो? तू सांग आय गो टू स्कूल ऍट 12 o'clock. हे 10 प्रश्न झाले म्हणजे बऱ्यापैकी आपली सुरुवात होऊन जाते. आणि पुढे मग त्या ज्या ज्या सिच्युएशन मध्ये जशी मॅच्युरिटी आपल्याला येते त्याप्रमाणे आपण प्रश्न विचारतो. परंतु बिगिनिंग महत्वाची आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला बिगिनिंग महत्वाची आहे. बिगिनिंग नंतर पुढे आपोआप रस्ता सापडतो. पण बिगिनिंगच जर झाली नाही तर मग पुढेच काही होत नाही. पुढे जय किंवा पराजय जो होईल तो होईलच, पण कमीत कमी तुम्ही खेळायला सुरुवात करा. नाही बाबा समोरची टीम फार मोठी, आम्ही हरून जाऊ, कसं काय खेळायचं? पहिले खेळायला सुरुवात करा, जे होईल ते होईल. सो वेल बिगिनिंग इज हाफ डन. चांगली सुरुवात अशी करा. आता आपण 2 सिच्युएशन घेतले. एक फॉरेनरला भेटतो, पहिली परिस्थिती. दुसरं सिच्युएशन आपण डेली रुटीनची घेतली, आपल्या मित्राला विचारलं. तसं तुम्ही दवाखान्याची घ्या, सर्कसला जाणाऱ्या मुलाची घ्या, ड्रायव्हिंग करणाऱ्या एखाद्या माणसाची घ्या मुलाखत. तुम्ही जाऊन कोणाला पण विचारायचे. 4, 5, 10 प्रश्न तयारच ठेवायचे. सिच्युएशन नुसार तुम्ही 100 सिच्युएशन असं वहीवर लिहून घ्या आणि त्या सिच्युएशनला नाव द्या आणि त्याच्या खाली 10 प्रश्न विचारा, तयार करा. गेलो म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल, दुसरा मार्ग नाही. डायरेक्ट काय तुम्ही बोलायला सुरुवात करणार नाही. तुम्हाला पहिले प्रश्न लागेल. कुठेही जा तुम्ही, पहिले प्रश्न लागेल तुम्हाला. व्हॉट इज युअर नेम? वेअर डू यू लिव्ह? वेअर आर यू गोईंग? हाऊ लॉंग इज
युअर स्कूल फ्रॉम हिअर. वेअर डज दिस रोड लीड्स टू. वेअर डज दिस रोड लीड टू. हुज हाऊस इज दिस. नंतर वेअर डज मिस्टर XYZ लिव्ह. अनेक प्रश्न, कुठेही गेले तुम्हाला पहिले प्रश्न लागेल. त्यामुळे हा एक चांगला मार्ग आहे. इंग्रजी बोलण्याची सुरुवात आजपासून करा आणि ते करण्यासाठी सिच्युएशन तयार करा आणि 10 प्रश्न तयार ठेवा तुमच्याकडे. कुठल्याही परिस्थितीवर 10 प्रश्न तयार ठेवा, म्हणजे तुमची सुरुवात चांगली होईल आणि पुढे सुद्धा प्रवासात चांगला होईल. बाकीचं आता अजून काही पुढे महत्वाचे भाग बरेच राहिलेले आहेत, ते आपण पुढील भागामध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.